भरती 2026 ऑफिशियल टेक्निकल सिलेबस एक्सप्लेन MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी टेक्निकल सिलेबस. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2026मध्ये MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा, कारण आज आपण कोणताही डिसीज शिकणार नाही. आज आपण समजून घेणार आहोत आरोग्य विभाग भरतीचा ऑफिशियल टेक्निकल सिलेबस नेमका काय आहे. अनेक विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतात, पण ऑफिशियल सिलेबस माहीत नसल्यामुळे चुकीचे टॉपिक वाचत राहतात. म्हणून आज आपण ऑफिशियल सिलेबसमधील प्रत्येक पॉईंट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि या चॅनलवर पुढे कोणकोणते टॉपिक शिकवले जाणार आहेत हे देखील पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम ऑफिशियल सिलेबस पाहूया. हे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ वर्करचा टेक्निकल सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये सेक्शन नेम, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे. त्यामध्ये 4 पॉईंट त्यांनी कवर केलेले आहे, ABCD. हे 4 पॉईंटवर ते जे आहे तर पूर्ण क्वेश्चन येणार आहे. आता ह्याचा जे पेपर पॅटर्न असतो ते 20 मार्काला नॉन टेक्निकल असते और 80 मार्काला टेक्निकल असतात. आता 20 मार्काला जे आहे त्याच्यात मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, रिझनिंग, मॅथ्स, GK आणि आपलं हिस्ट्री हे सगळे नॉन टेक्निकलमध्ये येतात. आणि आता 80 मार्क म्हणजे 80 क्वेश्चन जे आहे तर टेक्निकलवर विचारले जातात. जसं जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीज, ट्रीटमेंट, वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीज, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल अबाउट डिसीज, वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीज, आणि D सर्व्हेलियन्स ॲबिलिटी मॉनिटरिंग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ऑल वेक्टर्स अँड वॉटर बॉर्न डिसीज. म्हणजेच MPWचा आरोग्य विभागामध्ये 80-20 पॅटर्न आहे. म्हणजे 20 मार्क्स टेक्निकलला, नॉन टेक्निकलला आणि 80 मार्क्स टेक्निकलला, असा 80-20चा पॅटर्न आहे. तर मित्रांनो, या सिलेबसमध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज अंतर्गत 4 महत्त्वाचे पॉईंट्स दिले आहेत. पॉईंट नंबर ए, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीज. याचा अर्थ काय? याचा अर्थ परीक्षेत तुम्हाला रोगाची प्राथमिक माहिती विचारली जाऊ शकते. उदाहरणार्थ रोगाची व्याख्या, रोगकारक जंतू किंवा विषाणू, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, साईन्स अँड सिम्पटम्स, डायग्नोसिस, कॉम्प्लिकेशन्स. म्हणजेच कोणत्याही डिसीजची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता प्रश्न येतो, वेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे काय? ज्या रोगांचा प्रसार डास, माशी किंवा गोडीच किंवा इतर वेक्टर मार्फत होतो त्यांना वेक्टर बॉर्न डिसीज म्हणतात. उदाहरणार्थ मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, फायलेरियासिस, काला आजार, जॅपनीज इन्सेफॅलिटीज. आता वॉटर बॉर्न डिसीज म्हणजे काय? दूषित पाणी किंवा दूषित अन्नाद्वारे पसरणारे रोग म्हणजे वॉटर बॉर्न डिसीज. उदाहरणार्थ कॉलेरा, टायफॉइड, हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस E, ॲक्यूट गॅस्ट्रो, डिसेंट्री, फूड पॉयझनिंग, पोलिओ. मित्रांनो, या सर्व रोगांची जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला अभ्यासावी लागणार आहे. आता पाहूया पॉईंट बी पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? ट्रीटमेंट, वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीज. म्हणजे वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजचं ट्रीटमेंट काय? आता या पॉईंटमध्ये प्रत्येक डिसीजचा उपचार विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ रुग्णाला कोणती औषधी दिली जातात, जसे ORS द्यायचे का, अँटीबॉडीज कधी वापरतात, अँटी मलेरियल ड्रग्स कोणती, हॉस्पिटलमध्ये कधी ॲडमिट करावे, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय, MPWची भूमिका काय, या सर्व गोष्टी ट्रीटमेंटमध्ये येतात. आता पॉईंट सी पाहूया. पॉईंट सीमध्ये प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन अँड कंट्रोल. हा पॉईंट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक MCQ प्रिव्हेन्शनवर विचारले जातात. उदाहरणार्थ व्यक्तिगत स्वच्छता, हात धुणे, स्वच्छ पिण्याचे पाणी, अन्न स्वच्छ ठेवणे, वेक्टर कंट्रोल, लार्वल कंट्रोल, फॉगिंग, वॅक्सिनेशन, हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी पार्टिसिपेशन, गव्हर्नमेंट प्रोग्राम. हे सर्व पॉईंट्स प्रिव्हेन्शन आणि कंट्रोलमध्ये येतात. आता पॉईंट डीमध्ये काय मित्रांनो? सर्व्हेलियन्स ॲबिलिटी मॉनिटरिंग अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. हा पॉईंट अनेक विद्यार्थ्यांकडून दुर्लक्ष केला जातो, पण MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या परीक्षेमध्ये यावर प्रश्न येण्याची शक्यता असते. सर्व्हेलियन्स म्हणजे काय? रोगावर सतत लक्ष ठेवणे. मॉनिटरिंग म्हणजे काय? रुग्णांची नियमित माहिती गोळा करणे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे रोग पसरण्यापूर्वीच प्रतिबंधक उपाय करणे. यामध्ये खालील गोष्टीचा समावेश होतो, जसे केस डिटेक्शन, केस रिपोर्टिंग, नोटिफिकेशन, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन, सॅम्पल कलेक्शन, वॉटर टेस्टिंग, वेक्टर सर्वे, डेली मॉनिटरिंग, कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग, MPW रिस्पॉन्सिबिलिटीज. हे सर्व टॉपिक्स या पॉईंटमध्ये येतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या चॅनलवर पुढे काय शिकवले जाणार आहे? या ऑफिशियल सिलेबसनुसार आपण संपूर्ण टेक्निकल सिरीज शिकणार आहोत. सर्व वॉटरबॉर्न डिसीज, सर्व वेक्टरबॉर्न डिसीज, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग, गव्हर्नमेंट्स प्रोग्राम, MPW लोअर, आणि प्रत्येक टॉपिकवर एक्झाम ओरिएंटेड MCQज
MCQs म्हणजेच तुम्हाला वेगळे नोट्स शोधण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो, आज आपण ऑफिशियल टेक्निकल सिलेबस पूर्णपणे समजून घेतला. आता पुढील प्रत्येक लेक्चर हा याच ऑफिशियल सिलेबसनुसार असणार आहे. म्हणून जर तुम्ही आरोग्य विभाग भरती 2026, MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर किंवा इतर टेक्निकल पोस्टची तयारी करत असाल तर ही संपूर्ण सिरीज नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुढील लेक्चरमध्ये आपण ऑफिशियल सिलेबसनुसार पहिला टेक्निकल टॉपिक शिकणार आहोत. धन्यवाद. पुढील भेटू लेक्चरमध्ये. थँक्यू.